नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमीय विद्यते. ज्ञानदानासारखं दुसरं पवित्र कार्य नाही. हे गीतेतलं तत्त्वज्ञान ज्यांनी मूर्त रूपामध्ये आणलं अशा या संस्थेच्या संस्थापिका, त्यांना मदत करणारे त्यांचे मिस्टर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय ठाकरे साहेब, आदरणीय वंदनाजी मॅडम आणि फर्स्ट लेडी ऑफ द पिंपरी चिंचवड मिसेस महापौर, आमच्या विद्यार्थ्याची सुविद्य पत्नी श्रद्धाजी, त्याचबरोबर छोट्या छोट्या मुलांचे कार्यक्रम पाहण्यासाठी आवर्जून वेळेच्या आधी उपस्थित असणारे आपण सर्वजण पालक. खरं तर आपल्याला नियोजित वेळेपेक्षा थोडासा विलंब झाला आहे, परंतु एक 4-2 गोष्टी तुमच्यासमोर मांडतो आणि तुमच्या मुलांच्या रंगीबेरंगी दुनियेमध्ये जे तुम्हाला जायचं आहे त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये मी फारसा राहणार नाही. सर्वप्रथम या संस्थेने आम्हाला बोलावलं. संस्था छोटी आहे, 2च वर्षाचं बाळ आहे, प्री स्कूल आहे, पण या 2 वर्षाच्या प्री स्कूलमध्ये आपल्या समोर जे काही आता सादर केलं जाणार आहे ते जणू काही अनेक वर्षाच्या कष्टाचं एक फळ आहे असं म्हणता येईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला हायलाईट करायचा आहे, तो ज्या पद्धतीने आमचा सन्मान केला, एक आगळीवेगळी पद्धत. साधारणतः सन्मान करताना शाल, बुके असं काहीतरी दिलं जातं, परंतु या संस्थेच्या संकल्पनेमध्ये फूल दिलं तर ते आज दिलेलं फूल उद्या सुकून जाईल, परंतु कुंडीसहित जर फूल दिलं तर ते सुकणार तर नाहीच नाही, परंतु ते आपल्या घरी जाऊन त्याचं चांगलं रोपण होईल आणि छान पद्धतीने त्याचा सुगंध बऱ्याच कालावधीपर्यंत घेता येईल. खरं तर त्यांच्या या कल्पकतेला मी मनापासून दाद देतो आणि आपणही टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करावं. बरं, फूल गुलाबाचं दिलेलं आहे, तर गुलाबाच्या फुलाचं सुद्धा काहीतरी सांगणं असतं. बऱ्याच वेळेला आम्हाला शिक्षकांच्या भूमिकेत जाताना आम्हाला थोडंसं कठोर व्हावं लागतं. शिस्त लावायची असेल, 4 गोष्टी समजावून सांगायच्या असतील तर प्रसंगी कठोर व्हावं लागतं. कठोर म्हणून बदनाम असणाऱ्या काट्यांची जबाबदारी असते नाजूक फुलांचं रक्षण करण्याची. बऱ्याच वेळेला फुलं देताना एखाद्या वेळेला काटा टोचतो आपल्याला, पण तो टोचणारा काटा हा बऱ्याच वेळ लक्षात राहतो. आम्हा शिक्षकांना किंवा कोणालाही थोडीशी ती भूमिका घ्यावी लागते, पण त्या भूमिकेमागचं महत्त्व फक्त लक्षात घ्या की ते जे नाजूक फूल आहे, म्हणजे आपली जी मुलं आहेत ती त्या नाजूक फुलांप्रमाणे आहेत आणि मग त्या नाजूक फुलाचं संरक्षण करण्यासाठी आजूबाजूला काही काटे निसर्गाने दिलेले आहेत. तर कधी कधी जेव्हा आपण आईवडिलांच्या भूमिकेतून किंवा मॅडमच्या टीचरांच्या भूमिकेतून त्यांना काहीतरी चांगलं करण्यासाठी प्रसंगी कठोर व्हावं लागतं. आता छडी गेली, आमची पिढी अशी होती की हातामध्ये छडी असणाऱ्या गुरुजींनी आम्हाला घडवलं, पण आता हातात छडी धरणंच गुन्हा आहे. पण काळाच्या ओघामध्ये भविष्यामध्ये गरज पडली तर ती जी छडी आहे ती मोरपिसाचं काम करू शकते आणि योग्य कारणासाठी छडी किंवा संस्थेच्या शिस्तीचा वापर केला तर ती छडीसुद्धा मोरपिसासारखं काम करते. आणि म्हणून आपण काट्यांची जबाबदारी जर समजून घेतली, पण इतरांच्या जीवनामध्ये काटे न येता फुलं कशी येतील असा जर आपण भाव लक्षात घेतला तर त्यामागे जी कुंडी आणि ते जे दिलंय, बरं त्याला रॅपिंग केलं नाही त्यांनी. बऱ्याच वेळेला छोटंसं रोपटं दिलं जातं परंतु त्याला वरून कव्हर केलं जातं. कव्हर केलं जातं याचा अर्थ आतले जे काही हे आहेत ते झाकून टाकले जातात, पण यांनी कुंडी जशी आहे तशी दिली. याचा अर्थ असा आहे की इथे आम्ही सिलेबस म्हणा किंवा अभ्यासक्रम म्हणा कव्हर करत नाही, तो डिस्कवर करतो आणि हा एक भाग त्या भूमिकेचा असावा असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं. बऱ्याच वेळेला शैक्षणिक क्षेत्रामध्ये झाला आमचा सिलेबस, प्री स्कूलला काय सिलेबस आहे एवढा आहे, झालं आमचं शिकून. 4 पोएम घेतल्या किंवा थोड्याशा ॲक्टिव्हिटी घेतल्या, सिलेबस कव्हर झाला याचा आनंद आम्हाला जास्त असतो. परंतु माझं उलटं मत आहे, सिलेबस कव्हर करण्याच्या ऐवजी तो डिस्कवर करावा आणि येणाऱ्या मुलांना त्यात अधिकाधिक आनंद घेता यावा. ही भूमिका ज्या दिवशी असेल त्या दिवशी हा रेनबो अधिक चांगल्या पद्धतीने तो सजलेला असेल
आकाशामध्ये काळ्या ढगांच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा इंद्रधनुष्य दिसतो तेव्हा त्या इंद्रधनुष्याचं जे मनोहारी रूप आहे ते रूप आपल्या मुलांच्या या कलागुणामध्ये आपल्याला दिसणार आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट मला आवर्जून एक पॅरेंट्स म्हणून तुम्हाला आवर्जून सांगायची आहे की तुम्ही ज्या प्री स्कूलची निवड केलेली आहे, बऱ्याच वेळेला हल्ली एवढ्या चॉईसेस झालेल्या आहेत, एवढ्या संधी आपल्याला उपलब्ध झालेत की आपण 2 पावलं गेल्यानंतर एखादी नवीन शाळा आपल्याला दिसते. परंतु कोणती शाळा आपल्या मुलांसाठी योग्य आहे आणि विशेषतः जडणघडणीचा पहिल्या टप्प्यात जर त्याला खूप छान पद्धतीची शाळा मिळाली किंवा प्रीस्कूल मिळालं तर त्याचं पुढचं जे फाउंडेशन आहे किंवा पुढचा जो विकास आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने होतो. ही इमारत जेव्हा बांधत असू आपण तेव्हा इमारतीच्या बऱ्याच वेळेला खालचा पाया कोणाला दिसत नाही, पण त्याच मजबूत फाउंडेशनवरती पुढची सगळी इमारत उभी राहिलेली असते. तुम्ही ह्या व्यासपीठावर बसलेल्या कोणालाही विचारा, तुमच्या जीवनामध्ये आलेले जे कोणी शिक्षक असतील त्या शिक्षकांमधले आवडते शिक्षक किंवा आवडता मॅडम किंवा आवडते टीचर कोणते. तर बऱ्याच वेळेला आपल्याला माध्यमिक शाळेमध्ये आपण गेलेलो असतो, कॉलेजला गेलेलो असतो, इंजिनिअरिंगला गेलेलो असतो, पण त्याच्याही पलीकडं आपल्या जीवनात कायमस्वरूपी लक्षात कोण राहत असेल तर प्री स्कूल किंवा बालवाडी किंवा छोट्या गटातल्या आपल्या पहिल्या ज्या मॅडम आहेत त्या मॅडमचं आपल्याला आयुष्यभर आपण नाव त्यांचं लक्षात ठेवतो आणि त्यांनी आपल्याला लावलेला लळा हा आपल्याला आजन्मभर त्या ठिकाणी पुरत असतो. या मुलांची शाळेत पावलं जेव्हा पडतात तेव्हा बऱ्याच वेळेला एक हात आईच्या हातात असतो आणि एक हात प्रिन्सिपल किंवा टीचरांच्या हातात असतो. प्रिन्सिपल मॅडम त्याला आतमध्ये ओढत असतात आणि ते आईला आतमध्ये ओढत असतात. या ठिकाणी माध्यमिक टीचर असतील, कॉलेजचे टीचर असतील किंवा आणखी सिनियर कॉलेजचे प्रोफेसर असतील, या सगळ्यांच्या मध्ये सगळ्यात टफ जॉब, सगळ्यात अवघड काम कोणाचं असेल तर त्या प्री स्कूलला, बालवाडी किंवा छोट्या गटाला शिकवणाऱ्या त्या टीचर मॅडमचं काम अतिशय कठीण आहे. आणि म्हणून या ठिकाणी आमच्या पल्लवी मॅडमनी शैक्षणिक क्षेत्रात काही दिवस काम केल्यानंतर या क्षेत्रात उतरायचं ठरवलं. जेव्हा त्यांना इतर ठिकाणचा छान अनुभव आला आणि आपला अनुभव आपण कुठेतरी आपल्या स्वतःच्या संस्थेमध्ये छान पद्धतीने वापरता यावा म्हणून त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला आणि दुसऱ्या वर्षामध्ये त्यांनी छान पद्धतीचा प्रोग्रेस केलेला आहे. मुळात त्यांचं नाव पल्लवी आहे. पल्लवी या शब्दाचा अर्थच मुळात असा आहे की सतत पल्लवीत असणं, सतत दुसऱ्याला आनंद देणं. आणि हा आनंद ते तेव्हाच देऊ शकतात जेव्हा त्यांना विकासाचा पाठीमागून सपोर्ट असतो. आणि म्हणून विकासाची भूमिका जेव्हा सपोर्टिव्ह असते तेव्हा पल्लवी मॅडम अधिक फुलत जातात. आणि तुमच्यासारख्या पालकांनी जर त्यांना आपली मुलं त्यांच्या पदरात घातली असतील, त्यांच्या ओट्यामध्ये घातलेली असतील तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात किंवा तुम्ही जास्त जागरूक पालक आहात असं मला वाटतं. तिसरा महत्त्वाचा मुद्दा फक्त पालकांसाठी आहे. आता वेळ मिळाली, थोडीशी संधी आहे म्हणून तुमच्याशी 2-3 मिनिटाचा संवाद या निमित्ताने मी साधू इच्छितो. तो संवाद असा आहे की लहान मुलांना घडवणं हे खरंच अवघड आहे, चॅलेंजिंग जॉब आहे. आणि आपल्याला ती कल्पना आहे. आणि आत्ताच्या पिढीमध्ये आपल्याला एकुलता एक मुलगा असतो आणि त्या एकुलत्या एक मुलाला सगळं काही देण्याची आपली भूमिका असते. तुम्ही जरूर त्या मुलाला सगळं काही द्या, पण देताना आपण पॅरेंट म्हणून कुठे काही कमी पडतोय का याचं थोडंसं आत्मचिंतन आपण करायला पाहिजे. सगळं जर का त्या मुलांना सगळं पाहिजे तेव्हा दिलं गेलं तर त्याचं व्हॅल्युएशन मुलांना कळत नाही. आपल्याला असं वाटतं की मला लहानपणी मिळालं नाही म्हणून आता माझ्या मुलाला पाहिजे ते सतत मी देईल. कल्पना करा की आम्हाला किंवा आपल्याला बऱ्याच लोकांना शाळेत जाण्यापूर्वी चप्पलही नव्हती, शूजही नव्हते. एखादी वही मिळाली तर मिळाली, पाटी मिळाली तर मिळाली. म्हणून आत्ता मला जर का 4 पैसे आले तर मला असं वाटतं या मुलाला 4 शूजचे जोड घ्यावेत किंवा सगळीकडं घरात एक चप्पल, बाहेर एक चप्पल. असं अति लाड करून जर तुम्ही त्या मुलांना घडवत असाल तर ॲज अ पॅरेंट म्हणून तुम्ही कुठेतरी चुकता. तुम्ही त्यांना जरूर द्या, त्यांना पाहिजे ते जरूर द्या, पण त्याची किंमत त्यांना कळली पाहिजे, त्याची जाणीव त्यांना झाली पाहिजे. आणि नको असताना अति दिलं गेलं की त्याचं व्हॅल्युएशन राहत नाही. त्यामुळे कुठंतरी थोडासा जुन्याचा आणि नव्याचा एक मेळ घालण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नंबर 2, खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह पॅरेंट्स होऊ नका. खूपच पाल्याची जबाबदारी, तो घडणार कसा? त्याला घडू द्या, त्याला पडू द्या. काही दिवसांपूर्वी 19 फेब्रुवारीला शिवजयंती झाली.
छत्रपती शिवरायांना राजमाता जिजाऊंनी घडवलं. त्या घडवत असताना ते राजे घोड्यावरनं 10 वेळा खाली पडले. मग राजमाता जिजाऊ पळत पळत त्या घोड्यावरून पडणाऱ्या शिवरायाला सावरायला गेल्या नाही. ते 10 वेळाच घोड्यावरनं खाली पडले आणि त्यानंतर जे घोड्यावर बसले ते स्वराज्याची स्थापना केल्यानंतर खाली घोड्यावरनं उतरलेच नाही. त्याला राजमाता जिजाऊंचं कारणीभूत त्या ठिकाणी घडवणंच कारणीभूत आहे. आपल्याला छत्रपती शिवराय घडवायचे नाहीत हे मला मान्य आहे, परंतु या समाजामध्ये आपला मुलगा एक चांगला खंबीर उभा राहावा, येणाऱ्या संकटाला त्याला चांगलं तोंड देता यावं. त्याला जर ठेचच लागली नाही तर त्याच्यामध्ये येणारी इम्युनिटी पॉवर येणार कशी? आज आपण त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं काही ओव्हर प्रोटेक्टिव्ह करतो की मग पुढे त्याला छोटीशी साधी वाऱ्याची झुळूक आली तरी त्याला सर्दी होते. त्याचं कारण असं की ती इम्युनिटी आपण त्यांच्यामध्ये येऊनच दिली नाही. त्यामुळे या मुलांना खेळू द्या, मातीत जाऊ द्या, घडू द्या, बागडू द्या. सायकल शिकवायची असेल तर त्याला पडू द्या, कारण सायकल शिकण्याचा एक महत्त्वाचा नियम आहे, गुडघा फुटल्याशिवाय सायकल येत नाही. पण आपण मात्र सायकल शिकवतो ना, इकडून बाबा आणि जरा पडायला लागले की लगेच सायकल शिकतो. सायकल शिकणारच नाही तो मुलगा. त्यामुळे ओव्हर प्रोटेक्टिव्ह होऊ नका आणि फार केअरलेस पण होऊ नका. आपल्या मुलांसाठी तुम्ही जे काही आज कराल ते भविष्यामध्ये तुम्हाला त्याच्या पद्धतीने मिळणार आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा सांगतो आणि मी थांबतो. आपल्या मुलांना घडवत असताना बऱ्याच वेळेला काही मुलांची किंवा प्रत्येक पालकांची एक टेंडन्सी असते. खरं तर काल जागतिक मराठी गौरव दिन होता. मराठी भाषेचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. बऱ्याच तत्ववेत्यांचं असं म्हणणं आहे की मातृभाषेतलं शिक्षण हे चिरकाल टिकणारं असतं, पण काळाच्या ओघात आता आपल्याला जगाची भाषा इंग्लिश आपण अवगत केली. तुम्ही इंग्लिश मिडियमला घातले ही एक चांगला निर्णय आहे, पण त्याच वेळेला आपल्या मातृभाषेमध्ये तो मुलगा कसा घडतोय इकडं पण आपलं लक्ष दिलं पाहिजे. आणि आज आणखी एक महत्त्वाचा दिवस आहे, सायन्स डे आहे. हे विज्ञानाचं युग आहे. माझ्या शेजारी व्यासपीठावर बसलेले जे ठाकरे साहेब आहेत ते विज्ञान युगातले अत्यंत चांगले प्रयोग करणारे आहेत. किंवा सध्याचं युग संगणक युग मानलं जातं. या संगणक युगामध्ये खूप छान पद्धतीने त्यांचं काम चालू आहे, ते त्यांच्या मार्गदर्शनात तुम्हाला सांगतील. पण मला एवढंच सांगायचं की आजच्या विज्ञान दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा देत असताना जर या वैज्ञानिक क्षेत्रामध्ये आपल्या मुलाला पुढे जावं असं वाटत असेल तर त्याला या वैज्ञानिक गोष्टीची थोडी थोडी ओळख करून आपण दिली पाहिजे. आपल्या हाकेच्या अंतरावरती इथे चिंचवडला सायन्स पार्क आहे. तुम्ही गार्डनमध्ये जाता, इकडं तिकडं जाता, कधीतरी सायन्स पार्कला जा. आणि सायन्स पार्कला गेल्यानंतर त्याला खालच्या बिल्डिंगपासून तर वरतेपर्यंत इतके छान चांगले प्रयोग आहेत, तारांगण आहे आणि खूप छान पद्धतीचे अनेक प्रयोग आहेत. जर तुमचा मुलगा त्या सायन्स पार्कमध्ये सोडला आणि त्याला जर असं मुक्तपणे पाहायला दिलं, तो मुलगा ज्या खेळण्याजवळ किंवा ज्या ठिकाणी रमेल तुम्ही कळून जा, तुम्ही समजून जा की तुमचा मुलगा याच्यात करिअर करू शकतो. जर तो गाडीच्या स्टिअरिंग जवळ थांबला जास्त वेळ तर समजायचा हा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये करिअर करू शकतो. जर बाकीच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये तिथे एक लंबक लावलेला आहे मोठा, तिथं जर लंबला तर समजायचं हा स्पेसमध्ये काहीतरी त्याची गती होऊ शकते. करिअर ओळखण्याची एक महत्त्वाची खूण आहे. त्या मुलांना असं मुक्तपणे सोडून द्यायचं आणि मग ती मुलं खेळता खेळता कुठे जास्त रमतायत हे फक्त एक त्रयस्थ भूमिकेतनं आपण पाहायचं. मग आपल्या लक्षात येईल की याला इथे इंटरेस्ट आहे. आणि एकदा इंटरेस्ट तुमचा त्यांना ओळखता आला तर पुढे तुम्ही त्याला गती देत राहा. आणि ती गती एकदा दिली त्याचं त्यालाच त्याचं तोच खुलणार आहे. तुम्ही फक्त काय करायचं की त्याला जे जे काही वातावरण लागतं ते वातावरण तयार करून द्यायचं. क्रिएट एन्व्हायरमेंट अराउंड युअर चिल्ड्रन. तुम्ही मुलाच्या भोवती एक चांगलं वातावरण तयार करा, एवढीच तुमची जबाबदारी आहे. मुलाने मोबाईल फोन पाहू नये असं वाटत असेल तर आपला मोबाईल पहिलं दूर गेला पाहिजे. मागे मी एक छान व्हिडिओ पाहिला होता ज्याच्यामध्ये मूल मोबाईल पाहत आहे, मूल मोबाईलमध्ये खेळत आहे. मग आई गेली आणि तिने पुस्तक घेऊन त्याच्या शेजारी बसली. थोड्या वेळाने बाबा आले, पुस्तक घेऊन त्याच्या दुसऱ्या बाजूला बसले आणि मग त्याच्या लक्षात आलं की अरे आई बाबा पुस्तक वाचतायत. त्याने मोबाईल टाकून दिला आणि स्वतःचं पुस्तक घेऊन वाचत बसला. काही गोष्टी सांगण्यापेक्षा काही गोष्टी कृतीतून जर आपण दाखवल्या गेल्या तर त्या जास्त इफेक्टिव्ह होतात. आणि म्हणून मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की संस्कार जे आपण आपल्या पाल्यावरती करतो ते संस्कार असे सांगून होत नाहीत की आता तू इथे बस, आता देवापुढे बस, आता प्रार्थना म्हण. आपणच कुठेतरी त्यावेळेला संध्याकाळच्या वेळेला देवाजवळ जाऊन जर शुभम करोती म्हणालो तर हे संस्कार कळत न कळत मुलांच्या मध्ये होत असतात आणि ते आपण आपल्या कृतीतून दाखवायचे असतात. मुलांना खरं बोल असं संस्कार करत असताना किमान ते असताना आपण खरं बोलावं. किमान ते असताना, मी म्हणत नाही की तुम्ही सततच खरं बोला, या युगात सतत खरं बोलणं तसं अवघड आहे, हे कलियुग आहे. परंतु किमान त्याच्या जवळ आजूबाजूला असताना तरी खरं बोला. त्याच्या आजूबाजूला असताना तुम्ही तुमच्या आईवडिलांचा रिस्पेक्ट करा, तो बरोबर तुमचा रिस्पेक्ट करतोय की नाही पहा.
तुम्ही जर तुमच्या आईवडिलांच्या चरणाला नमस्कार केला, गावाला गेलात आणि तुम्ही त्यांच्या पायाजवळ वाकलात तर ते तुमच्या पायाला वाकल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे संस्कार हे असे सांगून होत नाही, ते कृतीतून होत असतात. मुलांना खरं बोला असं आईवडील सांगतात आणि बऱ्याच वेळेला फोन आला तर मुलालाच सांगतात की फोन घे आणि मी नाही म्हणून सांग. मग मला सांगा, आपण खरं बोलायचे संस्कार करतोय का खोटे बोलायचं प्रॅक्टिकल करून दाखवतो? आणि ते पण असं असतं की ते सांगतं मम्मी म्हणते घरी नाही म्हणून सांग. त्यामुळे बऱ्याच वेळेला या साध्या साध्या गोष्टीत आपण आपल्या मुलांना घडवत असतो. शेवटचा मुद्दा सांगतो, कम्पॅरिझन करू नका. आपलं मूल आहे, ते त्याच्या पद्धतीने खेळेल, बागडेल. तुम्ही त्याच्यासाठी चांगलं वातावरण द्या. बऱ्याच वेळेला आपण ओपन डेला जातो, आपल्या मुलाचं प्रोग्रेस कार्ड पाहतो. सुरुवातीला खूप चांगले पर्सेंटेज असतात, आपण आपल्या मुलाचं अभिनंदनही करतो आणि आपला हा आनंद तोपर्यंतच टिकतो जोपर्यंत आपण दुसऱ्याचं प्रोग्रेस कार्ड बघत नाही. आणि जेव्हा आपल्या मुलाला ए मिळालाय पण शेजारच्या मुलाला A+ पडला की आपल्या आईचा आनंद खाली जातो. अरे एचा आनंद घ्या ना तुम्ही, मी म्हणतो B+चा पण आनंद घ्या. या जगामध्ये सगळे A+ वालेच आहेत असं काही नाही. प्रत्येकाने काही ना काहीतरी त्यांच्या कारकिर्दीमध्ये घडवलेलं आहे. आणि बऱ्याच वेळेला असं आहे की जे बॅक बेंचर असतात किंवा इकडे थोडे कमी असतात ते आयुष्याच्या शर्यतीत बऱ्याच वेळेला पुढे जातात. व्यासपीठावर बसलेले बरेचसे याला माझ्या बोलण्याला मान्यता देतील की सगळेच A+ वाले त्या त्या क्षेत्रात पुढे जातीलही, परंतु मागचे सुद्धा मागे राहत नाही, याची आपण काळजी घ्या. आणि एक छोटासा प्रसंग सांगून मी या ठिकाणी आपली रजा घेतो. जेव्हा आपण आपल्या मुलाला काही द्यायचं आहे त्यावेळेला त्याला जरूर एखादी गोष्ट द्यायची, पण तुम्ही त्याला काहीतरी सांगा की बाबा तू छान काम केलं तर तुला हे देईन, तसं तुम्ही देणारच आहात त्याला. एका वडिलांनी आपल्या मुलीला प्रॉमिस केलं, तू जर या धावण्याच्या शर्यतीत पहिली आली तर मी तुला कॅडबरी देईल किंवा काय स्ट्रॉबेरी फ्लेवरची आईस्क्रीम देईल. ती मुलगी त्या आईस्क्रीमच्या पायी खूप जोरात पळाली, परंतु त्या सीमारेषेच्या अलीकडे जाऊन पडली आणि परत उठली आणि परत पळाली आणि ती सीमारेषा तिने ती बॉर्डर पास केली, पण ती पहिली आली नाही. तिला वाटलं आपलं बक्षीस गेलं. ती पळत आपल्या बाबांकडे गेली, खाली मान होती, बाबांचे दोन्ही हात असे मागच्या बाजूला होते. तिला असं वाटलं की आता आपल्याला काही एखाद्या वेळेला फटका बसेल. बाबा म्हणाले हात पुढं कर. तिला वाटलं आता बाबा आपल्याला छडी देतील किंवा फटका मारतील. ती अत्यंत नम्रतेने खाली मान घालून उभी राहिली. बाबा क्षमा करा, मी तुम्हाला दिलेलं प्रॉमिस नाही पाळू शकले, मी पहिली नाही आले. बाबा म्हणाले हात पुढं कर. तिने एक हात पुढं केला. बाबा म्हणाले दुसराही हात पुढं कर. आता मात्र तिची भीती दुप्पट झाली. आता दोन्ही हाताला फटके बसणार. तिने डोळे घट्ट मिटले. बाबांनी हात पुढे करायला तिने हात पुढे केले. बाबांनी 2 हातावर 2 स्ट्रॉबेरीच्या आईस्क्रीम ठेवल्या. आता मात्र आश्चर्यचकित होण्याची वेळ तिची आली होती. तिने डोळे उघडले. बाबा तुम्ही मला 1 आईस्क्रीम देणार होता, तेही पहिली आली, तर आता 2 आईस्क्रीम देत आहे आणि मी तर पहिली आलेली नाही आहे. तेव्हा बाबांनी दिलेलं उत्तर आपल्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बाबा म्हणाले कोण म्हणालं तू पहिली आली नाही? अहो बाबा मी 5वी आले, मी पडले, तुम्ही पाहिलं ना. ते म्हणाले हो तू 5वी आली, पण किती मुलांच्या मध्ये 5वी आली? ती म्हणाली 50 मुलं पळत होती. मग 50 मुलांच्या मध्ये जर तू 5वी आली तर 45 मुलांच्या मध्ये तू पहिली आली, याचा अर्थ असा होतो आणि म्हणून तुला हे बक्षीस. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी इतक्या पॉझिटिव्हली घ्यायच्या की आपल्या मुलाला छान पद्धतीने घडवा. खरं तर हे व्यासपीठ आपल्या मुलांचं कलागुण पाहायचं, त्यातली कला जरूर पहा. आणि एकच सांगतो की त्यातली एखाद्या कलेला तुम्ही त्यांना पुढे थोडंसं प्रोत्साहित द्या. अकॅडमिक होत राहील, पण एक कला, एखादी छंद, एखादं काहीतरी त्याला असू द्या, जेणेकरून जीवनाचा खरा आनंद त्याला घेता येईल. असाच आनंद आपल्या मुलांना घेऊया आणि मुलं घडताना आपणही आनंदित होऊया. असं म्हणून या ठिकाणी माझी थोडीशी लांबलेली वाणी मी या ठिकाणी थांबवतो आणि आपणा सर्वांना पुढील आपल्या मुलांच्या कलागुणांसाठी शुभेच्छा देतो. रामकृष्ण हरी.